आज आम्ही 1108 दूध संस्थेची जी सुनावणी आहे ती ताबडतोब सुनावणी व्हावी आणि जवळजवळ 1108 पैकी 862 दूध संस्थांना सदर जिल्हा दुग्ध यार ऑफिसनं नोटीस दिली होती। त्यापैकी 627 दूध संस्था आपले म्हणणे या ठिकाणी मांडून गेले। 481 दूध संस्था अद्यापही त्यांना नोटिसा वगैरे दिलेल्या नाहीत। आमची दुग्ध यार साहेबांना, ठाकरे साहेबांना विनंती आहे की त्यांना आम्ही या ठिकाणी आलो होतो की त्यांना सांगितले की 27 तारखेपर्यंत आपली जी सुनावणी जी सुरू आहे त्या सुनावणीच्या दरम्यान आत आपली सगळ्या डेऱ्यांची सुनावणी या ठिकाणी आपण करून उच्च न्यायालयाला सादर करावी यासाठी 2-3 वेळा आम्ही या ठिकाणी मोर्चे काढले। परंतु परवाच उच्च न्यायालयाला ठाकरे साहेबांनी, दुग्ध यार साहेबांनी एक निवेदन दिले की माझ्या अद्यापही 1053 दूध संस्था आहेत, त्यांना अद्याप तपासणी व्हायची आहे आणि यासाठी 70 ते 75 दिवसाचा कालावधी आपल्याला मिळावा ज्यादा। मी ठाकरे साहेबांना आता विचारलं की तुम्ही 16 तारखेला या ठिकाणी आलेला आहात, एक दिवसात तुम्ही 170 दूध संस्थांची तपासणी या ठिकाणी केली आहे। जर एक दिवसात 170 दूध संस्थेची जर तपासणी होत असेल तर राहिलेल्या 481 दूध संस्था ज्या आहेत त्यासाठी 70 ते 75 दिवस कशासाठी, असा मी त्यांना विनंती केली। आणि दुसरी गोष्ट असं त्यांना सांगितली की तत्कालीन अधिकारी मालगावी साहेब जे होते त्यांनी ज्या ह्या 1200 दूध संस्था, 1108 दूध संस्थांना जे नोटिसा काढल्या ह्या 2 दिवसात काढल्या आहेत। त्यांनी काय तपासणी केली माहीत नाही। आपण व्यवस्थित तपासण्या करा आणि व्यवस्थित करून या ठिकाणी आम्हाला न्याय द्यायचं काम करा। ह्या दूध संस्था ज्या आहेत त्या दूध संस्था जे गोकुळ दूध संघाला 20 लाख लिटरच्या वर दूध टप्पा पूर्ण करायचा या ठिकाणी जे यशस्वी पाय उचललं आहे त्यात आमचं 2-3 लाख लिटर दूध आहे। आमचे त्यावर दूध संस्थेचे कामगार त्या ठिकाणी भवितव्य अवलंबून आहे। असं असताना 4-4, 5-5 वर्षे दूध संस्था चालू असताना गोकुळला 1-1 डेअरी तर 2-2, 3-3 वेळा या ठिकाणी मतदान केलं आहे। असं असताना तुम्ही आमच्याला मतदानापासून वंचित ठेवू नका आणि जे हिअरिंग जे चालू आहे ते ताबडतोब ह्या 2 दिवसात चालू ठेवा। खऱ्या अर्थानं 2-3 वेळा मागं गार्डिंगला आजाराची लोक आली होती, चंदगडची लोक आली होती, त्या ठिकाणी त्या आल्यानंतर या ठिकाणी अधिकारी उपस्थित नव्हते। नोटिसा तारखेच्या दिल्यात परंतु या ठिकाणी मुद्दाम अधिकारी उपस्थित राहत नाहीत। यानुसार आमच्या दूध संस्थांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा कार्यक्रम हे ठाकरे साहेब करत आहेत का काय असं आम्हाला वाटत आहे। आणि आत्तासुद्धा त्यांच्याशी आम्ही बोललो तर राजकीय वास या ठिकाणी येत आहे आम्हाला। इथनं मग दूध उत्पादकांना दुधाचा वास येत होता परंतु आता ह्या ऑफिसमध्ये आल्यानंतर राजकीय वास आला आहे। राजकीय प्रेशरसाठी ते वारंवार चुकीचे उत्तर देत आहेत आणि सांगत आहेत की बघूया, करूया, मी लवकर करतो आणि सातत्याने 70 ते 80 दिवस सांगत आहेत। जरी उच्च न्यायालयाने या ठिकाणी सांगितलं असलं तर 27 तारखेच्या आत तुमची काय असेल ते मत मांडा, हे मांडू शकत नाहीत कारण त्यांना हे प्रलंबित ठेवायचं आहे। आणि आमच्या सर्व संस्था ज्या पात्र आहेत त्या पात्र संस्था या ठिकाणी मुद्दाम मतदानापासून वंचित ठेवावं आणि गोकुळ दूध संघाला दूध पुरवठा न करून गोकुळ दूध संघालासुद्धा अडचण आणण्याचं काम ह्या ऑफिसच्या माध्यमातून होत आहे असं आमच्या कार्यकर्त्याला वाटतं। आम्ही आता त्यांना 2-3 वेळा बोललेलो आहे, 2-3 वेळा भेटलो आहे। आज तर निवेदनच दिलेलं आहे आम्ही। जर नाही झालं तर ह्या इथून पुढे आम्ही उग्र आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि 1108 दूध संस्थेच्या मागं संपूर्ण आम्ही एकजुटीनं आम्ही या ठिकाणी उभा आहे। आणि आमच्या दूध संस्थेच्या विरोधात जो कोणी असेल किंवा जे कोण राजकीय पार्श्वभूमी त्याला प्रेशर टाकत असेल त्यालासुद्धा आम्ही 1108 दूध संस्था त्या ठिकाणी ज्या त्यावेळी व्यवस्थित जबाबदार ठेवीन असंही या ठिकाणी मी सांगतो।